भगवान परशुराम हे विष्णूच्या दशावतारांपैकी 6वे अवतार मानले जातात। ते एक पराक्रमी, क्रोधी आणि न्यायप्रिय योद्धा होते। त्यांचा जन्म भृगु ऋषींच्या वंशात झाल्यामुळे त्यांना भार्गवराम असेही संबोधले जाते। परशुराम यांचा जन्म आणि उद्देश। परशुरामांचा जन्म माता रेणुका आणि महर्षी जमदग्नी यांच्या पोटी झाला। ते क्षत्रियांच्या अन्याय आणि अत्याचारांचा नायनाट करण्यासाठी जन्मले होते। क्षत्रियांनी जमदग्नी ऋषींची हत्या केल्यानंतर परशुरामांनी आपल्या परशु फरसाच्या सहाय्याने संपूर्ण पृथ्वीवर 21 वेळा क्षत्रियांना नष्ट केले, असे वर्णन पुराणांत येते। परशुरामांचे पराक्रम। 1. क्षत्रियांचा संहार। अत्याचारी राजांना संपवून त्यांनी धर्मसंस्थापनेचे कार्य केले। 2. श्रीराम आणि परशुराम संवाद। रामाने शिवधनुष्य भंग केल्यावर परशुराम आणि त्यांचा संवाद प्रसिद्ध आहे। 3. महाभारतातील योगदान। भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांना त्यांनी शस्त्रविद्या शिकवली। 4. कोकण आणि केरळाची निर्मिती। असे मानले जाते की त्यांनी समुद्राला मागे हटवून कोकण आणि केरळ हा प्रदेश निर्माण केला। परशुरामांचे महत्त्व। भगवान परशुराम हे एकमेव चिरंजीवी अवतार आहेत, म्हणजेच ते अजूनही जिवंत आहेत। ते धर्मसंस्थापनेसाठी नेहमी जागरूक असतात। त्यांच्या उपदेशातून शौर्य, न्याय आणि कर्तव्यपरायणतेचा संदेश मिळतो। उत्सव आणि पूजन। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुराम जयंती साजरी केली जाते। विशेषतः कोकण, केरळ आणि उत्तर भारतात त्यांची मोठी भक्ती आहे। निष्कर्ष। भगवान परशुराम हे केवळ पराक्रमी योद्धाच नव्हे, तर तपस्वी, शिक्षणप्रेमी आणि न्यायप्रिय गुरु होते। त्यांचा आदर्श हा शौर्य, भक्ती आणि धर्माच्या पालनासाठी प्रेरणा देणारा आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की अभिप्राय द्या आणि अशाच प्रकारे कोकणातील विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर करा।